परंपरा जपण्याची आवड म्हणून एक वादक मी आहे. आणि खरं म्हणायचं तर वादक म्हणजे ते व्यसनाधीन लोक आहेत. तुम्ही त्यांना कुठल्याही क्षणी कुठल्याही जागी वाजवायला बोलाल, ते कुठल्याही जागी वादन करायला तयार असतात. त्यात तुम्ही असं म्हणाल की तुला ऊर्जा कशी येते त्या गोष्टीची, तर ते व्यसन आहे. The dhol and tasha don't just make music, they ignite faith. Yet, the hands that create this power remain unseen. This Ganesh Chaturthi, Dairy Day recognizes Bappa's backstage heroes. एका वादना आधी स्वतःला हायड्रेटेड ठेवणं, ऊर्जा ती कशी येईल, तर स्वतःमध्ये ताकद मिळवणं म्हणजे चांगला काहीतरी नाश्ता करून आम्ही स्वतःला थोडं मेंटेन करतो किंवा स्वतःला थोडं हायड्रेटेड ठेवतो. अँड दॅट्स हाऊ वी रॉक इट टू द शो. मुलींसाठी वादनाला उभं राहताना तयार होणं, तो साज शृंगार करणं म्हणजे टिकलीपासून, वेणीपासून, आमच्या नथींपासून, मेकअप नाही म्हणता ना, खूप शृंगार जो आम्ही करतो. कारण मला असं वाटतं संस्कृती तर तुम्ही जपतच आहात. वादनाला उभं राहून त्या जागी तो एक पहिला तुका वाजणं, ती फिलिंग खूप वेगळी आहे. आणि सुख म्हणजे नक्की काय असतं, तर हे असतं की येणाऱ्या प्रत्येक पिढीने हे अनुभवायला पाहिजे आणि हे असंच पुढे नेत राहायला पाहिजे.